जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण रामविजय ग्रंथातील अध्याय 33वा उत्तराखंड सोन्याची परीक्षा, थोडक्यात सीतेची परीक्षा पाहणार आहोत. युद्ध संपले. विभीषण लंकेचा राजा झाला. मग राम म्हणाले, आता लंकेत जाऊन सीतेला घेऊन ये. ती आज्ञा ऐकून मारुती तत्काळ तिथून उडाला आणि अशोकवनात येऊन सीतेला म्हणाला, माते, मी तुला वचन दिल्याप्रमाणे न्यायला आलो आहे. रावणाचा वध श्रीरामांनी केला. विभीषण लंकेचा राजा झाला. देव बंदिवासातून सुटले. वानर, राक्षस, वैरभाव विसरले. म्हणून श्रीरामांनी तुला घेऊन येण्याची मला आज्ञा केली. तेव्हा सीता म्हणाली, बा हनुमंता, तुझे उपकार श्रीराम जाणत आहेत. तुझे बोल मला अमृतहून गोड वाटतात. आता मला रामचंद्रांची भेट करून दे, म्हणजे मी सुखी होईन. यावर मारुती म्हणाला, आता विभीषणाकडे जाऊन तुला तेथून नेण्याची योजना करतो. असे सांगून मारुती विभीषणाला घेऊन अशोकवनात आला. विभीषणाने सीतेपुढे लोटांगण घातले. तो म्हणाला, माते, तुम्ही आता मंगल स्नान करून वस्त्रे भूषणे परिधान करा. तशी प्रभुरामाची आज्ञा आहे. नंतर आम्ही तुम्हाला रामरायाकडे नेतो. लगेच विभीषणाची राणी सर्व साहित्य घेऊन तेथे आली. तिने सीतेची विनीफणी करून सुगंधी तेल लावून तिला मंगल स्नान घातले. बर्जरी पैठणी नेसवायला दिली. त्रिजटेने आणि सुरमीने तिच्या अंगावर अनेक अलंकार घातलेले कुंकुम कस्तुरी तिच्या कपाळी लावला. नंतर मधुर फळांनी तिची ओटी भरली. त्यातील फळे खाण्याची तिला विनंती केली. सीतेने त्यातील एक फळ खाल्ले. काही फळे प्रसाद म्हणून तेथे राहणाऱ्या सर्वांना दिली. नंतर एक दिव्य नवरत्नाचा हार विभीषणाने सीतेपुढे ठेवला. तो उचलून सीतेने आपल्या गळ्यात घातला. विभीषणाच्या आज्ञेप्रमाणे सेवकांनी रत्नजडित पालखी सीतेपुढे ठेवली. त्रिजटा आणि सुरमा यांचा निरोप घेऊन रामयज्ञेप्रमाणे सीता पालखीत बसली. ती पालखी सेवकांनी उचलली. नंतर पालखीवर विभीषणाने पडदा घातला. सेवक पालखी घेऊन चालू लागले. पालखीच्या एका बाजूला मारुती आणि दुसऱ्या बाजूला विभीषण पण चालू लागला. पालखी वानराजवळ येता सीतेला पाहण्यासाठी वानर धावले. तेव्हा वेत्रधारी त्यांना मारू लागले. तेव्हा रामांनी विभीषणाला सांगितले की वानरांनी सीतेसाठी खूप कष्ट केले आहे, त्यांना मारू नका. तेव्हा विभीषणाने पालखी भूमीवर ठेवली. पालखीतून सीता बाहेर येता सर्वांनी तिचे दर्शन घेतले. सीतेचे दिव्य लावण्य पाहून सर्व चकित झाले. देव, गंधर्व, असुर यांच्या मनात विकल्प उत्पन्न झाला. ही अति सुंदर स्त्री रावणाच्या बंदीत होती, तरी रावण स्वस्थ कसा राहिला, असे ते आपापसात कुजबुजू लागले. ही शंका रामाच्या लक्षात येताच ते जानकीला म्हणाले, जानकी, तुला राक्षसांनी चोरून नेले. हा जानवपाद जगात पसरल्यामुळे मी तुला सोडविले, परंतु तू शत्रुग्रही 6 महिने होतीस. तेथील तुझ्या पवित्रपणाबद्दलच्या अपेक्षाचे तू निरसन कर. श्रीरामाचे ते कठोर शब्द ऐकताच सीतेला हृदयावर वज्रप्रहार झाल्याचे दुःख झाले. ती शोकाने म्हणाली, प्राणनाथा, या अपेक्षेसाठी तुम्ही माझा वध करावा. आता जगण्यात अर्थ नाही. 6 महिन्यांनी पतिचरण दिसले, पण कर्म आडवे आले. सुवर्णाची परीक्षा अग्नीतून होत असते, तेव्हा आता मी सर्वसमक्ष अग्निप्रवेश करते. माझ्या अंगी अशुद्धता असेल तर मी अग्निदिव्यात माझे भस्म होऊन जाईल. जानकीने वानरांना एक अग्निकुंड प्रज्वलित करण्यास सांगितले. अग्निकुंडातून मोठमोठ्या अग्निज्वाला निघू लागल्या. त्या अग्नीत सीतेने उडी घेतली. त्यावेळी पृथ्वी माता कापू लागली. सीता अग्निकुंडात एक घटका गुप्त झाली होती. रावण गृही निघताना ती देवासाठी अग्नीत गुप्त झाली होती आणि छायारूपाने रावणाबरोबर गेली होती. तिचे छायारूप आज अग्नीत विलीन झाले आणि मूळ स्वरूपात अग्निदेवांनी तिला वर आणून कुंडातच उभे केले. तेव्हा तिचे रूप पूर्वीपेक्षा शतपट तेजपुंज दिसू लागले. त्या तेजाने 10 दिशा लखलखीत दिसू लागल्या.
तिला पाहता सर्वांनी एकच जय जयकार केला. देवांनी तिच्यावर पुष्पवृष्टी केली. वानरांनी तिला साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा सीतेने कुंडाबाहेर उडी घातली. तिच्या शुद्धतेची आता सर्वांना खात्री पटली. नंतर मंद मंद पावले टाकी जानकी रामाकडे आली. तेव्हाच राम उठून उभे राहिले. दोघांची दृष्टादृष्ट होताच रामाचे मुखकमल पाहून ती हसली. नंतर तिने रामचरणास मिठी मारली. नंतर सर्व देव राम आज्ञा घेऊन जाण्यास निघाले. आपणाला काहीतरी आज्ञा करावी अशी इंद्राने रामाला प्रार्थना केली. माझे कितीतरी वानर सहकारी मेले आहेत, त्यांना जिवंत करावे अशी रामाला इंद्राने आज्ञा केली. ती आज्ञा मान्य करून सर्व देव इंद्र स्वर्गात गेला. तेथे जाताच इंद्राने सुचेळावर अमृत वर्षाव केला. त्यावेळी मेलेले वानर पुन्हा सजीव झाले. ते रामचरणी लोटांगण घालू लागले. नंतर श्रीराम विभीषणाला म्हणाला, आता आम्हाला अयोध्येला जाण्याचा निरोप देवा. विभीषणा, मी तुझ्या हृदयात सतत वास करीन. आता तू आणि सुग्रीव माझ्याबरोबर अयोध्येला चला आणि तिथला सुखसोहळा पाहून मग तू आणि सुग्रीव आपल्या राज्यात परत जा. नंतर रामांनी पुष्पक विमान आणविले. सीतेसह ते आत बसले. जवळ लक्ष्मणाला घेतले. पायाजवळ मारुती, समोर विभीषण, सुग्रीव, नळ, नीळ, जांबवंत, आगंद आणि सुषेण इत्यादी वानरवीर बसले. त्यांच्या पाठोपाठ सर्व वानर, सर्व रीस, सर्व गोलांगुले आणि विभीषणाची सर्व राक्षसेना त्यात बसली. नंतर पुष्पक विमान अयोध्याकडे जाण्यास निघाले. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 34वे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. जय श्रीराम.